जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव प्रदे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. निर्मिती श्री ओमप्रकाश रतनराव थेटे. इयत्ता दुसरी. विषय खेळू करू शिकू. यातील घटक क मधील इतर क्षेत्रे: शेतीपूरक व्यवसाय, पशु पक्षी संवर्धन, चित्र शब्दकोडे सोडवणे. पान क्रमांक 59. बघा विद्यार्थ्यांनो, पान क्रमांक 59 वरती शब्दकोडे दिले आणि त्या शब्दकोडे सोडवण्याच्या अगोदर आपल्याला काही त्यात चित्र दिले. त्या चित्रांची नावं आणि चित्राचे दिले ते नाव ओळखून पशु पक्षी ओळखायचे आणि आपल्याला त्यांचे उपयोग पहिले समजून घ्यायचे. बघा या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? कोंबडी. आता कोंबडीचे उपयोग बघूया. कोंबडीपासून आपल्याला अंडी मिळतात. कोंबडीचे मांस खाण्यासाठी वापरतात. बघा आता दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय आपल्याला? म्हैस. बघा आता म्हशीचे उपयोग. म्हशीपासून आपल्याला दूध मिळते. म्हशीच्या दुधापासून विविध पदार्थ तयार करतात. उदाहरण पेढे, तूप इत्यादी. बघा यानंतर आता दिसत आहे आपल्याला अस्वल. बघा प्राचीन काळी अस्वलापासून मांस, हाडे व चामडी मिळवली जात असे. दरवर्षी अस्वलाचे खेळ आपल्याला दाखवतो. बघा आता सगळ्यांच्या ओळखीचं दिसतंय चित्र. काय चित्र आहे बरं हे? हरिण. पूर्वी मानव हरणाचे मांस खात असे. पूर्वी हरणाच्या कातडीपासून विविध शोभिवंत वस्तू तयार करत असे. बघा आपल्याला समोरच्या चित्र दिसतो आहे आता ससा. काही ठिकाणी सशाचे मांस खाण्यासाठी वापरतात. सशाचा उपयोग पाळीव प्राणी म्हणून करतात. बघा मुलांनो, या चित्रामध्ये काय दिसतंय आता? बैल. बघा तुम्ही ग्रामीण भागातले असल्यामुळे तुम्हाला बैल हा ओळखीचा आहे ना. बैलाचे आता आपण उपयोग बघूया. बघा बैलाचा उपयोग शेती कामासाठी होतो. बैलाच्या शेणापासून खत तयार करतात. बघा पुढील चित्र आहे आता शेळीचे, म्हणजेच ती बकरी होय. ग्रामीण भागात बकरीला शेळी सुद्धा म्हणतात. बकरीपासून आपल्याला दूध मिळते. बकरीच्या लेंडीपासून खत तयार करतात. बघा पान क्रमांक 59 वरती आता हे शब्दकोडे दिले. चित्र शब्दकोडे. या शब्दकोड्यामध्ये काही अक्षर दिले, काही अक्षरे गाळलेले म्हणजे दिलेले नाहीये. ते अक्षर आपण आता वरील चित्र बघायचे. त्या चित्रानुसार त्या चित्राचं नाव ओळखायचे आणि ते बरोबर ते अक्षर आपण आता शोधायचे. बघा पहिल्या कोड्यामध्ये को दिसतंय, को आणि नंतर डी आहे. तर मधला अक्षर गाळलेले. तर आपण या चित्रातून शोधायचे. बरोबर त्या चित्रातील कोणतं असं अक्षर आहे ते तिथं आपण आता ओळखायचंय. बघा आपण जर इथं कोंबडी घेतलं, कोंबडी, तर बरोबर तिथं ब बसतोय. काय बसतोय? ब, कोंबडी. बघा आता ब तिथं दिसतोय आणि खाली री दिले. तर मधलं अक्षर आता आपल्याला ओळखायचं आहे. बघा असं चित्र कोणतं आहे, त्याचा शब्द, त्या चित्रातला जो शब्द आहे पहिला अक्षर ब आणि तिसरं अक्षर री असेल. काय दिसतं बरं? बकरी. काय दिसतं? बकरी. बघा त्यानंतर पुढं जायचंय म्है. आता कोणता अक्षर यातील कोणतं असं चित्र आहे ते महिना सुरू होतं? म्हैस. बघा त्यानंतर पुन्हा इथं
असा शब्द हा तयार झालेला आहे. बघा आता पुढलं शब्दकोड असं आहे की मधलं अक्षर हे री दिले. मधलं अक्षर री दिले. पहिलं आणि तिसरं अक्षर ओळखायचं आहे. तर बघा चित्रात कोणतं चित्र असं आहे की त्याचा शब्द मधलं अक्षर ही री आहे. हरिण. काय दे? हरिण. बघा पुढे बघा. पुढे दिसतंय तुम्हाला बाई. असं कोणतं चित्र आहे त्याचं नाव बाई या अक्षराने सुरू होतं. बैल. बघा आता शेवटचं राहिलेलं आहे. याच्यामध्ये शेवटी ल आलेलं आहे. म्हणजे असं एक चित्र ओळखायचं आहे. त्याचं नाव शेवटी ल असेल. अस्वल. काय आलं? अस्वल. कळालं सगळ्यांना हे शब्दकोड सोडवलेलं? धन्यवाद.